कधी कधी चांगल्या गोष्टी घडत नसतात, त्या घडवाव्या लागतात. त्यासाठी योग्य त्या वेळेस योग्य ते निर्णय घ्यावे लागतात. मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट गोकुळ कदम, लीगल अँड रिअल इस्टेट कन्सल्टंट, पुणे येथून आपले स्वागत करतो. डेव्हलपर कडून जर प्लॉट घेत असाल तर तसा प्लॉट खरेदी करताना काय तपासणं आवश्यक आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण प्लॉट घेताना जर तुम्ही काही अमाऊंट दिली आणि त्या संदर्भात तो व्यवहार आपल्याला रद्द करायचा असेल तर अशा वेळी डेव्हलपर कडनं पैसे परत घेणं देखील अवघड जातं. त्यामुळे टोकन देण्यापूर्वीच डेव्हलपर कडनं कागदपत्रे घेऊन ते तज्ञ वकील साहेबांकडनं तपासून टायटल क्लिअर आहे का त्याची खात्री करा आणि त्यानंतर पुढचा व्यवहार करा. आता डेव्हलपर कडनं प्लॉट घेताना नेमकं काय तपासावं हेही खूप महत्वाचं आहे. यामध्ये त्या जमिनी संदर्भात सातबारा असेल, यानुसार मालकी हक्क स्पष्ट आहे का ते कळेल. तसेच फेरफार उतारा, यामध्ये जो व्यक्ती आपल्याला जमीन विकणार आहे तो त्या फेरफारानुसार कसा आला हे कळतं. तसेच इंडेक्स 2 जर खरेदी खत झालेले असतील तर ते अगोदर कोणामध्ये झालेले आहे हेही त्याच्यामधनं कळेल. तसेच सर्च रिपोर्ट, त्या जमिनीचा 30 वर्षाचा पाठीमागचा रेकॉर्ड, जेणेकरून आपल्याला गुंतवणूक करणं योग्य आहे किंवा नाही हे त्याच्यावरून स्पष्ट होईल. त्याचप्रमाणे जमिनीचा दर्जा, म्हणजेच ती जमीन कोणत्या झोन मध्ये आहे, ती जमीन ग्रीन झोन मध्ये आहे, येलो झोन मध्ये आहे, रेड झोन मध्ये आहे की आर झोन मध्ये आहे हे तपासणं गरजेचं आहे. तसेच त्या जमिनीवर काही आरक्षण आहे का शासनाचे हे देखील पाहणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे कायदेशीर परवानग्या, त्या प्लॉटिंग प्रोजेक्ट संदर्भात लेआउट मंजुरी आहे का आणि तो मंजूर कोणी केलेला आहे. तसेच ती जमीन येणे आहे का हेही बघणं गरजेचं आहे. आणि तो प्रोजेक्ट रेरामध्ये नोंदणी आहे का जर सँक्शन असेल तर. त्याचप्रमाणे डेव्हलपर संदर्भात खात्री करा, त्या प्लॉटिंग संदर्भात रिव्ह्यू घ्या ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे त्यांची. तसेच त्या प्लॉटिंग संदर्भात काही कायदेशीर अडचणी आहेत का, कोर्टामध्ये काही दावा चालू आहे का हे देखील समजून घ्या. तसेच त्या प्रोजेक्ट वरील सुविधा किंवा इन्फ्रास्ट्रक्चर, येथे खूप मोठे मोठे स्वप्न डेव्हलपर दाखवत असतात. 20 फुटाचा रोड, 25 फुटाचा रोड, ड्रेनेज सिस्टीम, वेल डेव्हलप, या अशा अनेक बाबी आहेत. त्याच्यामुळे या बाबी समजून घ्या. रस्ते, पाणी, ड्रेनेज, वीज या सुविधा कशा पद्धतीने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तसेच व्यवहारातील कागदपत्रे हे देखील समजून घ्या.